झी24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन घोटाळ्याबाबत अजित पवारांनी आता आपली भूमिका मांडली आहे। निवडणुका जवळ आल्या की आरोप सुरू होतात असं अजित पवार म्हणाले। राजकीय कारकिर्दीत चुकीचं काम केलं नाही, चुकीचं काही झालं असेल तर चौकशी होईल असं त्यांनी म्हटलंय। माझ्या नावाचा वापर करून कोणीही चुकीची कामं करू नयेत, सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा दबावाखाली काम करू नये असं आवाहन त्यांनी केलं। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009 का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही। पण बदनामी तर आमची होती। कुणी पण उठायचं, ते असं झालं तसं झालं। अलीकडे मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात, ते पण त्याच्यामध्ये करतात। शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळ आम्ही समजू शकतो, परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची, पारदर्शकता कशी राहील ते बघायचं, नियमाला धरून करायचं, संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा, घटनेच्या कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं चूक होणार नाही हे बघायचं। आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले। माझं मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या, त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी माझी भूमिका मांडली आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी पण सुरू झाली, FIR पण दाखल झाली ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर, आणि चौकशी पण सुरू केलेली आहे। 1 महिन्याची मुदत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्यावेळेस सगळं वस्तुस्थिती काय ती जनतेच्या समोर येईल। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये। आणि त्याच्यावरून मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं, ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल, कारण सगळे चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत। मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही आणि मी मागेही 2-3दा एकदा मुंबईला सांगितलं, पुण्यामध्ये सांगितलं, आता तुमच्या इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये, अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये, हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आवाहन करतो आणि IAS IPS ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो